नमस्कार मंडळी, मी दीपिका. माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सोललेल्या वालाची भाजी म्हणजे वालाचे बिरडे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी वाल रात्री भिजत घातले होते आणि सकाळी मी ते मोड आल्यानंतर ते सोलले. गरमीमुळे ते मोड लवकर आले. आता मी कढईमध्ये तेल घातले आहे. त्यात मी जिरं टाकलं आहे, आलं लसूण पेस्ट टाकले आहे, टॉमॅटो टाकले आहेत आणि हिंग टाकून ते व्यवस्थित भाजून घेतलं आहे. त्यात 1 चमचा हळद टाकली आहे आणि काही मसाले मालवणी मसाला टाकलेला आहे. आम्ही मालवणी मसाला घरी बनवतो, त्यामुळे ते मी मसाले टाकून व्यवस्थित भाजून घेतलं आहे. त्यानंतर मी त्यात बटाटे टाकलेले आहेत. बटाटे टाकून त्यामध्ये मी मोड आलेले वालही टाकलेले आहेत. पहा, वालाला कसे व्यवस्थित मोड आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे बटाटे घालून मी व्यवस्थित ते मिश्रण ढवळून घेतलं आहे. इथे मी आता वाल घेतलेले आहेत. हे पहा कसे वालाला मोड आलेले आहेत. बारीक बारीक मोड येऊन मी आता ते त्यात टाकत आहे. आता हे वालामध्ये किडलेला वाल एक मला मिळाला, मी तो टाकला आहे उचलून. कधी कधी होतं असं चुका आपल्या हातून. आता हे मिश्रण मी ढवळून घेतलं आहे आणि खोबरे आणि कांदा याचं भाजलेलं वाटून मी यात टाकलं. तुम्ही हवं तर त्या पेस्टमध्ये जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही जे टॉमॅटो टाकून ग्रेव्ही केला त्यामध्ये सुद्धा टाकून मसाला तळू शकता. पण मी तसं नच करता, कारण माझं वाटण व्यवस्थित भाजलेलं, कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलेलं होतं, त्यामुळे मी ते नंतर टाकून व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे. पहा, कलरही सुंदर आलेला आहे. त्यात थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित ढवळून मी झाकण ठेवले आहे. बारीक आचेवर मी भाजी शिजवली आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही पण करून पहा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी थोडं पाणी टाकून त्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. बघा किती सुंदर झालेली आहे भाजी. माझी भाजी रेडी आहे. धन्यवाद.